तर सेकंड पार्टमध्ये मित्रांनो सर्वांचं आपलं स्वागत आहे मित्रांनो. कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण ह्या व्हिडिओचे 2 पार्ट करणार आहोत मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मला दाखवता येईल. तर हा जो मी तुम्हाला बोलला मित्रांनो, हा पार्ट गेला बागा आहे इकडे बागायत आहे, त्या बागायतकडे गेला आहे पार्ट. आणि हे पाणी पिण्याचं पाणी आहे मित्रांनो. पुढं नारळीची, पोपलीची, कळमांची बोला, केलीची, ऊसाची वगैरे ही सर्व बागायत इकडे पूर्वी करायची, आता देखील आहेत. पण तेवढीची काळजी नाही की जे अगोदरचे जे म्हातारे वगैरे होते ते खूप चांगल्या पद्धतीने ते बागायत वगैरे सांभाळायचे. पण आता एवढं कोण लक्ष देत नाही मोस्टली. त्याच्यामुळं पण खूप व्यवस्थित आहे. साफ वगैरे करण्याची जी पद्धत आहे खूप छान पद्धत आहे, ती तुम्हाला मी दाखवतो जर आपण पुढे गेलो तर. आणि ते मेन तुम्हाला बोलले वाघाचं आणि सायलीचं जे बिल आहे ते तुम्हाला मी दाखवतो, या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो पुढे, ते तुम्हाला दाखवतो. तर आपण पाटानं जाणार आहोत. आणि हे मित्रांनो जे पाणी आहे ना, हे पाणी पिण्याचं पाणी आहे. त्याच्यामुळं पाणी पण स्वच्छ आहे आणि मित्रांनो खूप छान गार असं पाणी आहे. ज्या पद्धतीने आपण फ्रीजमध्ये ठेवतो असं पाणी आहे गार. कारण पूर्ण काळं कातल असल्यामुळे आणि साईडला जांभा असं दगडांमधून पाट काढलेलं आहे. तर ह्याच्याने पाणी खूपच गार. आणि नदीला आजूबाजूला झाडं वगैरे देखील आहेत. तरी पाणी खूपच छान वाटते गार. बघू शकता त्या पुलाकडनं असं पाणी आणलेलं आहे इकडे. इकडून असं 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 सरळ हे पाणी आटत नाही मित्रांनो. मेन गोष्ट म्हणजे बोलायला गेलं तर याच्यात मासे देखील असतात. माल्याचे बोला, खवली बोला, सुतेरी बोला, शिंगट्या बोला, खूप सारे मासे भेटतात याच्यात ना. पूर्वी यायचे लोक उपासण्याकरिता, पण आता कोण येत नाही तेवढं फार. तिकडे गुरं जाऊ नये म्हणून हे बांधलेलं आहे. आणि तिथं अजून देखील मित्रांनो वाघ राहतो त्या बिळामध्ये. तर असंच जायचं आहे खाली आपल्याला मित्रांनो. चालताना पण कोण सावकाश चालवावं लागतं. तर काटे वगैरे पण खूप पडलेत. तर आपल्या देखील पायामध्ये काटा टुकलेला, त्याच्यामुळे आपण थांबलो होते. त्या पाटानंच जायचं आपल्याला सरळ. बघू शकता किती गार असं वातावरण आहे. असं डोंगरातून कोरलेला आहे पाट हा. ह्या साईडला पावसाची खेकडे ह्या नदीला जेवढी भेटत नाही तेवढी ह्या पाटाला भेटतात मित्रांनो. खूप खेकडे भेटतात इथे. ही नदी आहे अशी खाली खाली, ती मोठ्या नदीला मिळाली. तर आपल्याला असं खाली जायचं.
तर पुढे कंटेनर तुम्हाला दाखवतो. हा असू देत, चल बघू तर या. चल पाणी आहे ना तिकडं, पाणी आहे ना. चल जाऊयात वरती, वर जाऊयात. तर हा मित्रांनो खाली गेला तर बागायतकडे गेलाय. चल तर इथून सरळ जायचं आपल्याला वर. इथे तुम्हाला बोललो वाघाचं बीड आणि सायलीचं. तर इथे देखील पाणी, त्या बिलात पाणी देखील असतं आणि त्याच्यामध्ये साईल देखील राहते आणि वाघ देखील राहतो. आणि ते बिल नाही ना बोलत तर 2 ते 2.5 किलोमीटर आतमधून वर बाहेर पडलं आहे. ते तुम्हाला दाखवतो आता. तर खूप जणांना ते साईल म्हणजे काय हे देखील माहीत नसेल. तर मित्रांनो असे पोच काटे असतात, काळे काळे व्हाईट काळे, त्याला आमच्याकडे साईल म्हणतात, काही ठिकाणी सालिंदर म्हणतात, इंग्लिशमध्ये काहीतरी पोके पॉईंट बोलतात. असं वाज देखील पण येतो मित्रांनो तिचा सायलीचा. ही वाट अशी यायची इकडं. तिला ज्या मेन गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी इथं मिळतात तिला. मेन गोष्ट बोलत तर मेन पाणीचं, पाणी जवळ असल्यामुळे. डबल दुसरं बोलत तर आजूबाजूला बागा येत आहे, नारळाची बोला, केली बोला, मुळकुंड लागतात ते देखील भेटतात. आणि बोरीचं देखील झाड आहे, आंब्यांचे देखील झाड आहे, बघू शकता हे आंब्यांचे झाड आहेत. अशी तरी झाडच आहेत. हा हे बघू शकता. हा इथे हे सर्व जे ढोपड वगैरे गौंड वगैरे दिसतात मित्रांनो ते सायलीचे आहेत. आणि ते वाघ पण असतो इथे हे बिलात. ही पण वाट गेले ते तिचीच वाट आहे. तर आपलं आतमध्येही दाखवतो तुम्हाला, बघू शकता कशा प्रकारे बिल आहे. खूप मोठं लांबवर बिल गेलं आहे मित्रांनो. जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. लहान लहान पिल्ल्या देखील असतात. आणि इथं तुम्हाला खोटं वाटेल बघू शकता मित्रांनो. बघा इथं पाय देखील लागले, हे बघा हे अशी वाघाची देखील पाय आहेत त्याच्यात, पंजे वगैरे. वाघ देखील इथं बसतो. जर दिवसाचं जर मोठली नसतातच इथे, पावसाचं वगैरे तर जास्त प्रमाणात असतं, हे बघू शकता. हा आणि हे बिल नाही बोलत तर मित्रांनो कमीत कमी 2 ते 2.5 किलोमीटर आतमध्ये गेलं आहे बिल. आणि ते वर बाहेर पडले, मेन रोड आहे तिकडे. एवढं मोठं बिल आहे आणि पूर्ण कातलातनं बिल आहे. पावसाचं देखील पाणी वगैरे त्या वरतून पाणी असं या बिलात येत असतं. अजून देखील इथं पाणी चालू आहे, बघू शकता. हे बघू इथं पाणी वाहत आहे, त्याच्यामुळे इथून काय ती जागा सोडत नाही, हे बघू शकता. खूप असं मच्छर वगैरे पण खूप आहे. आणि बिल पण वास वगैरे पण खूप मारतो असं.
तर व्हिडिओ कसे वाटले एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो, जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि तुम्हाला काही म्हणून असं वाटत असेल तर बघू शकते बघा, हे ते सायलीचं बिल आहे बघा, पाय वगैरे पण लागलेत बघू शकता. इथे देखील खोदलेलं आहे तिने, पिल्लांसाठी वगैरे खोदलेलं आहे. बघू शकता पाणी असल्यामुळे हे काही जागा सोडत नाही मित्रांनो इथे. आणि हे जिथे गवंड आहे हे बघा, ह्या वाटा आहेत तिच्या येण्या जाण्याच्या, इकडून अशा येतात आणि इकडून अशा आतमध्ये शिरते. हे बघू शकता इथे खूप मोठं बिल आहे, खूप अंधार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. ही वाटा आहे त्यांच्या येण्याच्या आहे बघा, इकडून अशा वाटा लागल्या आहे त्या खाली उतरण्यासाठी. आणि पूर्ण कातळ आहे. तर हा व्हिडिओ इथेच थांबूया मित्रांनो. बघू शकता नजारा देखील तर मित्रांनो बघू शकता तुम्ही. फायनली आपण तिथे आलो आहोत, तुम्हाला दाखवलं थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून जे काय दाखवायचं होतं. आलो. हे तिथे वाघाचं देखील बिल आहे आणि सायलीचंही देखील बिल आहे. त्याच्यामध्ये वाघ देखील राहतो आणि साईल देखील राहतात. हे ह्याच्यामध्ये साईल आताही देखील आतमध्येच आहेत, 2 आहेत बघा. पाण्याची वगैरे पण सुविधा असल्यामुळे काही ती जागा सोडत नाही. आणि कसं गारवा आहे मोस्टली, त्याच्यामुळं काय ते जात देखील नाही इथून. खूप वर्षापूर्वीचे आहेत हे. तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणे असे नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. तर मित्रांनो बाय, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.